तर म्हणजे टप्प्यावाईज अभ्यास करायचो. जे अवघड विषय वगैरे असायचे ते सकाळच्या टप्प्यामध्ये घ्यायचो. फक्त जे डिस्ट्रॅक्शन आपण म्हणतोय ते डिस्ट्रॅक्शन कुठलंही न राहता आपण अभ्यासाशी जर प्रामाणिक राहिलो तर नक्कीच गोष्टी साध्य होऊ शकतात. अपयश आलं पण ते हार न मानता आपण म्हणजे घरच्यांचा जे एक मॉरल सपोर्ट असतो तो पुरेपूर मिळाला, त्यामुळे मला हे आज दिवस बघायला मिळाला असं म्हणू शकतो. त्याचे इतके चीज झाले कष्टाचे केलेल्या की आम्हाला इतका सर्व फॅमिलीना सगळ्यांनाच आनंद झालाय की अतिशय आनंद आहे, अतिशय आनंद आहे. ह्याच्या पलीकडे मी आता काय शब्दात सांगणार. दर्शक हो नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण विविध यशोगाथा ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवत असतोय. आज बघायला गेलं तर मी कसबा बावडा या ठिकाणी आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा या ठिकाणी असणारे विशाल उल्पे यांच्या घरी मी आज बसलेलो आहे. 4 ते 5 वर्ष झालं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते आणि ह्या अभ्यासानंतर आज त्यांनी बघायला गेलं तर यशाला गवसणी घातलेले आहे. त्यांचा एकूण एक जो काही प्रवास आहे तो प्रवास आपण केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. विशाल सर, खरं तर पहिल्यांदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देखील आहेत. कारण खरं बघायला गेलं तर आपला भाग कोल्हापूर अजून तसा बघायला गेलं तर ग्रामीण भाग आहे. तुम्ही बघायला गेलं तर शेतकरी कुटुंबातील आहे, सर्वसामान्य आहे आणि सर्वसामान्य मुलांना ज्या वेळेला अशा पद्धतीची यशाला गवसणी घालतोय त्यावेळेला आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जाऊन त्यांची जी काही यशोगाथा आहे, त्यांचा जो काही प्रवास आहे तो इतर तरुणांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रामाणिक एक प्रयत्न करत आहे. याचा मागचा उद्देश जर का बोलायचं झालं तर उद्देश हा एकमेव असाच आहे की ग्रामीण भागातली ज्या वेळेला तरुण असतील, तरुणी असतील, ती या स्पर्धा परीक्षांच्याकडे ज्या वेळेला वळतात त्यावेळेला त्यांच्या होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या चुका होऊ नयेत. म्हणजे तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी ह्यामध्ये आल्यानंतर कशा पद्धतीने तुमची जी स्ट्रॅटेजी ठेवली त्या स्ट्रॅटेजीचा वापर इतर तरुणांना व्हावा हा त्याचा एक प्रामाणिक उद्देश आहे. खरं बघायला गेलं तर तुम्ही सांगा नेमका तुमचा हा जो प्रवास होता तो प्रवास एकूण कसा सुरू झाला? 2020 मध्ये माझे इंजिनिअरिंग मी पूर्ण केलं. त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. अभ्यास करत असताना मी सुरुवातीला क्लासेसचं मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मार्गदर्शन घेतलं, नंतर अभ्यास मध्ये सातत्य ठेवत गेलो. मग त्याच्यासाठी आपण जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील त्यांचं ॲनालिसिस करत गेलो आणि एक कन्सिस्टन्सी जी आपण म्हणतोय अभ्यासामध्ये असायला लागते ती कन्सिस्टन्सी ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. म्हणजे अभ्यासाशी प्रामाणिकपणे राहण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणजे डेली आपला 8 ते 9 तास असा रुटीन म्हणजे पुढं मागं होईल अशा पद्धतीने अभ्यासाचा माझा प्रयत्न असायचा आणि ही कन्सिस्टन्सीच आपल्याला यश मिळवून दिली. मध्यंतरी आपल्याला काही मार्कांनी वगैरे अपयश आलं पण ते हार न मानता आपण म्हणजे घरच्यांचा जे एक मॉरल सपोर्ट असतो तो पुरेपूर मिळाला, त्यामुळे मला हे आज दिवस बघायला मिळाला असं म्हणू शकतो. खरं बघायला गेलं तर प्रवास हा सुरू करायच्या अगोदर तुमची जे काही झाले ते ग्रॅज्युएशन तुम्ही ह्याच्यातून इंजिनिअरिंग मधून केलेलं आहे. DKT तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे. मग त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या कडेच वळायचं असा जो निर्णय हा निर्णय का घेतलात? स्पर्धा परीक्षेचा निर्णय म्हणजे आता ग्रॅज्युएशन पूर्ण झालं त्याच्यानंतर जे माझे फ्रेंड सर्कल होतं त्यामध्ये मी लास्ट इयरला असताना काही माहिती त्याबद्दल घेतलेली होती. मग घरी मी याबद्दल बोललो की मला असं असं करायचं होतं, तर घरातून पण तशा पद्धतीचा सपोर्ट मिळाला. आणि पहिला प्रयत्न ज्यावेळी देण्याचा हे केलेला होता, पहिल्या प्रयत्नामध्ये माझी प्रिलिम्स पण क्रॅक केली मी पहिल्या अटेम्प्टमध्येच राज्यसेवेची. त्यामुळे माझा एक जो कॉन्फिडन्स होता तो कॉन्फिडन्स बिल्ड झाला आणि करू शकतो असं वाटलं. दुसऱ्या प्रयत्नामध्ये, तिसऱ्या प्रयत्नामध्ये मला इंटरव्ह्यूचे कॉल आले पण काही मार्कांनी मी पोस्ट हे झाली म्हणजे फायनल लिस्टमध्ये येऊ नाही शकलो. दरम्यानच्या काळात मला ह्याचे ज्या सरळ सेवेचे एक्झाम्स असतील, आता सध्या नगर परिषदेची असेल किंवा ग्रुप बीची जे STIची असेल, या पोस्ट मला मिळालेल्या आहेत या गेल्या 2 वर्षामध्ये. आणि आता जे गॅजेटेड पोस्टचं जे स्वप्न होतं ते पण आज साकार झालेलं आहे. प्रवास हा चालू केल्यानंतर तुम्ही म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षा करायचं ज्यावेळेला ठरवलात त्यावेळेला कोणते क्लासेस लावले होतात किंवा त्याच्याविषयी काय? क्लासेस मी सुरुवातीला ज्ञानदीप अकॅडमीमध्ये होतो. त्याच्यानंतर जे कोविड काळ सुरू झाल्यानंतर मी जे गावी आल्यानंतर मग ते मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून आणखी जे आपल्या सेल्फ ॲनालिसिस आपण म्हणतो त्याच्या माध्यमातून जे अनुभवातून शिकत गेलो आणि मग ते मागील चुका सुधारत मला अशा प्रकारे हे यश मिळालेलं आहे. बरोबर.
आता मला सांगा की कोविड काळ होता, त्यावेळेची सिच्युएशन खूप वेगळी होती आणि त्यावेळेला मग तुम्ही पुण्यात राहून अभ्यास केलात की कोल्हापुरातच केलात? नाही, मी घरी आलो कोविड काळामध्ये. घरी येऊन मग कोल्हापुरातच अभ्यास, मी रूम घेऊन किंवा घरी अशा पद्धतीने मी अभ्यास सुरू केला. लायब्ररी वगैरे लावली होती? लायब्ररीमध्ये नाही, पण रूम मध्येच असं अभ्यास करायचो मी. म्हणजे स्वतंत्र एक रूम घेतली आणि तिथंच तिथंच अभ्यास सुरू केलेला होता. बरं. मग त्यावेळेला कशा पद्धतीनं सुरुवात झाली? सिलेबस बघायला गेलं तर वास्ट आहे. पहिली गोष्ट म्हणजे पुस्तकांची निवड आहे. पुस्तकांची निवड झाल्यानंतर त्याचं डेलीचं रुटीन आहे. मग हा जो सगळा लेखाजोखा तुमचा कसा होता तो जरा सांगा. म्हणजे रुटीन तुमचं रोजचं कसं होतं? बरेच जण म्हणतात की 10 तास, 12 तास, 18 तास आम्ही अभ्यास करतो. मग तुम्ही किती तास अभ्यास करत होता आणि कशा पद्धतीने करत होता? तुमचा प्रवास कसा होता? म्हणजे दिवसाचं शेड्यूल कसं होतं? दिवसाचं शेड्यूल म्हणजे मी सकाळी उठायचो लवकर, 6 वाजता वगैरे एक टप्पा 6 ते 9 पर्यंतच करायचो. त्याच्यानंतर म्हणजे टप्प्यावाईज अभ्यास करायचो. असं रेग्युलर 10-12 तास असं होतच नाही. एक 2-3 तासाचे आपण टप्पे गॅप करून केलो तरी आरामात 8-9 तास अभ्यास होत जातोय. आणि अभ्यास म्हणजे म्हणायचं झालं तर जे आपली बुकलिस्ट असतात, आता ते बुकलिस्ट तर बऱ्यापैकी सगळ्यांच्या सेमच असतात. फक्त जे PYQ अनालिसिस महत्वाचं आहे त्या गोष्टी एकदा समजल्या, जे क्रक्स म्हणजे MPSC पेपर पॅटर्नचा होता तो एकदा कळाला ना तर बऱ्याच गोष्टी इझी होऊन जातात. त्यामुळं म्हणजे ते जे अनालिसिस करत गेलो आणि मग ते मिनिमम सोर्सेस मॅक्झिमम रिव्हिजन झाल्या आणि PYQ अनालिसिस या माध्यमातून आपल्याला. आता तुम्ही एक सांगितलं की टप्प्यानुसार मी अभ्यास करायचो. म्हणजे टप्प्यानुसार तुम्ही विषयाला विभागला होता का? म्हणजे सकाळी बघायला गेलं तर हाच घेणार, दुपारी बघायला गेलं तर हा, तो कसा होता? हो, तशा पद्धतीनंच केलेलं होतं. सकाळच्या सत्रामध्ये आपण म्हणजे फ्रेश असतो तर मी जे अवघड विषय वगैरे असायचे ते सकाळच्या टप्प्यामध्ये घ्यायचो. दुपारच्या टप्प्यामध्ये जेवण झाल्यानंतर थोडं कंटाळ येतो तर तशा पद्धतीचा मग मॅथ्स वगैरे अशा पद्धतीचे विषय मी दुपारच्या सत्रामध्ये घेत होतो. अशा पद्धतीने रिव्हिजन टाइम शेड्यूल ठेवलेलं होतं अभ्यासाचं. मला सांगा, मी बऱ्याच वेळेला म्हणजे प्रत्येकाला हा आवर्जून प्रश्न विचारतो की कोल्हापुरात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करता येते का? सेल्फ स्टडी करून स्पर्धा परीक्षेची तयारी करता येते का? की याच्यासाठी काही कोचिंग क्लासेस किंवा लायब्ररी मोठ्या लावाव्या लागतात? म्हणजे का हा प्रश्न आहे तो सर्वसामान्यांचा आहे. असं काही नाही की म्हणजे बाहेरच पुण्याला जावं किंवा मोठमोठी लायब्ररी लावूनच ह्या गोष्टी होऊ शकतात. आपण रूममध्ये पण करू शकतो किंवा कोल्हापूरमध्ये राहून हा अभ्यास नक्कीच होऊ शकतोय. फक्त जे डिस्ट्रॅक्शन आपण म्हणतोय ते डिस्ट्रॅक्शन कुठलंही न राहता आपण अभ्यासाशी जर प्रामाणिक राहिलो तर नक्कीच गोष्टी साध्य होऊ शकतात. खरं बघायला गेलं तर आपण शेतकरी कुटुंबातून आहे आणि शेतकरी कुटुंबातील एखाद्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं स्वप्न बघायचं आणि घरच्यांनी बघायला गेलं तर आई नसेल, वडिलांनी असेल त्याला पाठिंबा द्यायचा, हे म्हणजे खूप घरून जो सपोर्ट असतो तो खूप मोलाचा असतो. कारण काय असतं, एका बाजूला बघायला गेलं तर थोडंसं म्हणजे मॉरल सपोर्ट जर का नसेल तर ह्या गोष्टी साध्य करणं सोपे नसतं. तुमचा ह्यांना कशा पद्धतीने सपोर्ट असायचा? मी त्याला एकच सांगितलेलं होतं की इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर ना आता तू पूर्ण साईट चेंज करायला लागलायस. बरोबर. इंजिनिअरिंग पूर्ण करून बाबा IT क्षेत्रामध्ये जाण्यापेक्षा तो त्याला म्हटलं बाबा इकडे जरा जास्त चान्सेस आहेत. त्यांनी सांगितलेलं मला अगोदर बाबा इकडे तुम्हाला सांगितलं होतं की स्पर्धा परीक्षा असं असते, त्यानंतर ह्यात नाही असं होऊ शकते. त्यावेळेला तुम्ही त्यांना काय सांगितलं? कारण ह्या बघायला गेलं तर निश्चितता नाही, परंतु एकदा पाऊल गाठलं की ते पूर्ण करायचंच आणि मग थांबायचं असं मी त्याला पूर्ण सांगितलेलं. त्यासाठी ते काय वाटेल ते होऊन दे म्हणून सांगितलेलं त्याला. तुम्ही काय करता व्यवसाय? मी शेती करतो. किती एकर शेती? 2 एकर शेती आहे. काय आता त्यामध्ये? ऊस बाई. इथंच म्हणजे कोल्हापूरमध्ये बावड्यातच आहे. म्हणजे किती वर्ष झाले शेती करता? शेती आता 22 वर्षापासून. पहिल्यापासून शेतीच बघायला गेलं तर. आणि इतर काय व्यवसाय वगैरे काय? मग MIDCला आपलं पार्ट टाइम जॉब वगैरे करतो मी. बरं. कुठल्या MIDC? आपल्या शिरोली MIDC मध्ये. शिरोली MIDCला. आता मला सांगा, ह्यांनी ज्या वेळेला हे स्वप्न बघितलं होतं त्यावेळेला तुमच्याकडून कसा पद्धतीने सपोर्ट होता त्यांना? आता इथं ते सध्या बघायला गेलं तर पुणे, मुंबई ह्या ठिकाणी काय गेले नाही, स्वतः ते कोल्हापूरमध्ये राहून अभ्यास करायचे. त्यांच्या ज्या रुटीनमध्ये तुमचं सहकार्य कशा पद्धतीने राहायचं? घरच्यांचं सहकार्य म्हणजे काय, त्यांच्याकडनं चांगला पॉझिटिव्ह रिपोर्ट येईल त्यामुळे आम्हाला जरा उत्सुकता वाटायची बाबा ठीक आहे असू दे अभ्यास करतो. पहिल्यापासून बघायला गेलं तर पास वगैरे प्रिलिम मेन्स फर्स्ट टाइम त्यांना क्लिअर केलेले आहेत. त्यामुळे जसं आमचाही कॉन्फिडन्स वाटायला बाबा कुठेतरी आपला हे आहे.
काल देखील तुमची मिरवणूक होती, काल सुद्धा मी येऊन गेलो होतो. काल मी बघितलं एकदम असं डॉल्बी लावून सगळ्या गल्ली पूर्ण गुलालानं लाल झाली होती. म्हणजे आई वडिलांची अपेक्षा काय असते की हीच असते की आपण एवढं लहानापासून मोठं होईपर्यंत त्याला मुलाला सांभाळलं. आणि काल बघायला गेलं तर सगळ्या पेपरला त्यांचं नाव होतं, सगळीकडे बघायला गेलं तर तुमच्या इथं जल्लोष होता. हे जे काही सुख आहे हे आतापर्यंत केलेल्या कष्टाचं, आतापर्यंत हे केलेल्या सगळ्याचं चीज करून दाखवलं. मग आता तुमची प्रतिक्रिया काय आहे? मुलाने एवढं चीज म्हणजे अतिशय आनंद आहे, अतिशय आनंद आहे. ह्याच्या पलीकडे मी आता काय शब्दात सांगण्याला कठीण आहे. तुम्ही काय सांगाल? एवढं मुलानं हे केलं, चीज करून दाखवलं. म्हणजे खरं बघायला गेलं तर भरपूर जण आहेत, म्हणजे प्रत्येक जण आपल्या आपल्या ह्याच्यानुसार शैलीनुसार चाललेले असते. कालचा मी प्रसंग जवळून बघितलाय, तुम्ही त्या गाडीमध्ये सगळे होतात, हे स्वतः होते आणि पूर्ण सगळे एक आनंदाचा जो जल्लोष आहे ते सगळे साजरे करत होते. आणि आई म्हणून, वडील म्हणून तुमची प्रतिक्रिया काय आहे याच्यावरती? आम्हाला सर्वांनाच म्हणजे फॅमिलीना खूप खूप आनंद झालाय, इतका की गगनात मावेन असा. इतकं म्हणजे छान त्याने काम केले. पूर्ण एरिया आमचा कसबा बावडा, उल्पेमळा वगैरे पूर्ण त्यांना सपोर्ट त्याला विशालला दिलाय. त्यामुळं आणि खूप पाठिंबा आम्हाला दिला. त्यामुळे त्याचे इतके चीज झाले कष्टाचे केलेल्या की आम्हाला इतका सर्व फॅमिलीना सगळ्यांनाच आनंद झालाय की तो आम्हाला व्यक्तच करता येत नाही. आम्ही खूप खूप सगळी हॅपी आहोत. खरं बघायला गेलं तर आपण विविध विद्यार्थ्यांचे यशोगाथा घेत असतोय, त्यांची जी काही स्टोरी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवत असतोय. विशाल सरांची देखील पूर्णपणे स्टोरी जी आहे ती आपण ऐकली आणि त्यांचे हे जे काय आहे प्रवास आहे तो एकूण एक केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेतला. कालचा प्रसंग पूर्णपणे आम्ही डोळ्या देखत बघितला. तुमचं तरुणांना काय संदेश राहील? कारण बघायला गेलं तर एक ज्या वेळेला मुलगा अधिकारी होतोय त्यावेळेला तो फक्त एकटा नाही तर त्याची गल्ली असेल, त्याचा पूर्ण परिसर असेल, त्याचा पूर्ण माहोल जो काय तो बदलून टाकतोय. तुमचा तरुणांना काय सल्ला राहील? तरुणांना सल्ला एकच आहे, म्हणजे हे जो दिवस आहे हा दिवस येण्यासाठी कष्ट केलं, हा दिवस आला भारी वाटतं. मग अधिकारी लोक सांगतात, त्याच्यातून मग मोटिवेट होतात. पण याची दोन्ही बाजू विचारात घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आपण अभ्यासाशी प्रामाणिक राहावं, आपण डोळसपणे या MPSC क्षेत्रामध्ये यावं. किती वर्ष आपल्याला अभ्यास करायचा आहे, जर ह्या गोष्टी झाल्या नाहीत तर दुसरं काय करता येईल, प्लॅन बी काय असावा, जेणेकरून म्हणजे अपेक्षित गोष्टी नाही घडल्या, भ्रमनिराश झाला तरी ते आपल्या जीवावरती बेतणार नाही किंवा आपल्या ह्याच्यावरती. ह्या गोष्टी मला सांगायच्या आहेत. म्हणजे दोन्ही बाजू आहेत या गोष्टी. म्हणजे एक फॅमिलीशी आपल्या अभ्यासाशी प्रामाणिक राहून आणि आपण ते विदाऊट डिस्ट्रॅक्शन म्हणतो ते कष्ट करत राहिलो तर नक्कीच या क्षेत्र चांगलं आहे, अगदी येऊ शकतो आपण. पण आपण त्या बाबतीत प्रामाणिक राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. स्पर्धा परीक्षेला बरेच जण बघायला गेलं तर म्हणतात चक्रव्यूह आहे. ह्या चक्रव्यूहात जर एखादा व्यक्ती अडकला तर तो अडकूनच राहतो, ह्यातनं बाहेर पडणं त्याला जमत नाही. मग ह्यातून जर का व्यवस्थित बाहेर पडायचं असेल तर त्याचं शेड्यूल जे आहे ते कशा पद्धतीने ठेवायला लागते? तुम्ही मगाशी एक महत्वाचं वाक्य बोललात की डिस्ट्रॅक्ट होता कामा नाही. हे ह्यामध्ये जर का पडल्यानंतर बरीचशी मुलं येतात, पहिला 2 वर्षाचा त्यांचा जो टेम्पो असतो तो खूप हाय असतो, नंतर डिस्ट्रॅक्ट व्हायला सुरू होतात आणि त्यानंतर ती ह्या चक्रव्यूहमध्ये अडकतात. अशा तरुणांना काय सल्ला द्याल? तेच या क्षेत्रामध्ये येताना मुळात आपण आता MPSC क्षेत्रामध्ये UPSC क्षेत्रामध्ये येत आहोत तर नेमकं किती वर्षासाठी आपण आलं पाहिजे, किती ट्राय दिलं पाहिजे, नेमकं कुठं थांबलं पाहिजे, या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. जर एखादी प्रिलिम्स निघत असेल, मेन्स निघत असेल, फायनल स्कोर येत नसेल तर प्रयत्न करायला हरकत नाही. पण जर अगदी 1 वर्ष होते, 2 वर्ष, 3 वर्ष होते आणि 2-3 अटेम्प्ट नंतर पण होत नसेल तर नक्कीच थांबणं गरजेचं आहे. प्लॅन बी आपण जो म्हणतो तो विचारात घेणं गरजेचं आहे, जेणेकरून या चक्रव्यूहमध्ये अडकणार नाही. योग्य वेळी योग्य डिसिजन घेणं गरजेचं राहील असं मला वाटतं. नाहीतर मग अनेक वर्ष त्याच ह्याच्यामध्ये अडकून बसतात आणि मग निर्णय घेण्यास किंवा ते एखादं वय निघून गेलं की मग ते सगळ्या गोष्टी अवघड होऊन बसतात असं मला वाटतं. खरं बघायला गेलं तर अभ्यास करणार असला तर प्रामाणिकपणे अभ्यास करा. ही स्पर्धा परीक्षा हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक चक्रव्यूह आहे आणि ह्या चक्रव्यूहामध्ये जर का अडकलात तर खूप अडकूनच राहायला अशा पद्धतीचं एक या ठिकाणी मत व्यक्त करतो. आणि विशाल सर, तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी भरघोस अशा आम्ही केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. तसेच केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण विविध जे काही यशोगाथा आहेत या यशोगाथा आपल्यापर्यंत पोहोचवायचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे. तुर्तास तर या व्हिडिओसह मी इथं थांबतो. तुम्हाला हा
प्रवास हा यांचा जो काही प्रवास आहे खरं बघायला गेलं तर शेतकरी कुटुंब त्या बॅकग्राऊंड मधून बाहेर येऊन त्यांनी आज जी काही यशाला गवसणी घातलेली आहे हा एकूण एक प्रवास कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.